कॉफी पार्टनर भाग 24। अरे यार, एक सुद्धा कॅब बुक होत नाहीये. शिट, वैतागून जीवा म्हणाली. रुधिरने तिच्याकडे पाहिले. ऐक ना, कॅब राहू दे, ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. एवढ्या रात्री कॅबने जाणे सुरक्षित नाही. मी सोडतो ना तुला, रुधिर म्हणाला. ना रे बाबा ना, मी परत तुझ्या बाईकवर मुळीच बसणार नाही. आत्ता ही बाईक विमानासारखी उडवत चालवली तू, तर मी ही रिस्क घेऊ शकत नाही. मला तो भयानक प्रकार आठवून आत्ताही गरगरत आहे. माझी पुन्हा हिंमत होणार नाही तुझ्या बाईकवर बसण्याची. एकतर इतक्या वर्षांनी मी बाईकवर बसले होते, पण तो अनुभवच इतका डेंजर निघाला आहे की आत्ता मी नावही काढणार नाही बाईकवर बसायचे. जीवा अगदीच डोळे मोठे करत म्हणाली. प्लीज ना, आय प्रॉमिस, मी हळू चालवेन गाडी. मी सोडतो ना तुला. तिचे हात हातात घेऊन रुधिर बारीक चेहरा करून कळकळीने म्हणाला. डोळे बारीक करून जीवा त्याच्याकडे पाहू लागली. नक्की हळू गाडी चालवशील ना, तिने साशंकतेने विचारले. हो, रुधिर उत्तरला. ओके, जीवा म्हणाली. ती त्याच्यासोबत जायला तयार झाली. येस, ओरडून त्याने जागेवरच उडी मारली. थँक्यू म्हणून त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले. तो त्याच्या गाडीजवळ गेला आणि गाडी घेऊन जीवाजवळ आला तरी ती स्तब्ध, एक हात गालावर ठेवून उभी होती. पोटात त्याच्या पाळीव फुलपाखरांनी कधीच नाचायला सुरुवात केली होती. थंडी नसतानाही अंगावर शहारे अनुभवले तिने. पुन्हा एकदा ती रुधिरच्या वलयात गुरफटून गेली. काही वेळ रुधिर एकटक तिला पाहत राहिला. त्याला जाणवत होते की ती हळूहळू त्याच्यात हरवू लागली होती. तिलाही त्याच्याबद्दल ओढ जाणवत होती, जे तिच्या गालावरची लाली त्याच्याजवळ येताच तिच्या अंगावर उभे राहिलेले रोमांच सांगून जायचे. आता त्याला फक्त तिच्या तोंडून हे ऐकायचे होते की तीही त्याच्यावर प्रेम करू लागली आहे. याच कारणामुळे तर तो तयार झाला होता तिला ती म्हणेल तेव्हा भेटायला. त्याला खात्री होती की या महिनाभरात ती नक्कीच तिचे हृदय त्याला देऊन बसणार होती. शोना, अगं कुठे हरवलीस? त्याने तिला हलवत विचारले. तशी ती रुधिरच्या मोहिनीतून बाहेर आली. काय? तिने गडबडून विचारले. काही नाही, बस पटकन गाडीवर, मी घरी सोडतो तुला, रुधिर म्हणाला. तशी ती त्याच्या मागे येऊन बसते. आणि कॅफे? जीवाने विचारले. रातची ड्युटी आहे कॅफे बंद करण्याची आणि उघडण्याची, रुधिर उत्तरला आणि त्याने गाडी सुरू केली. जीवाने रुधिरचे दोन्ही खांदे गच्च पकडले आणि स्वतःचे डोळे मिटून घेतले. अजूनही तिचा विश्वास बसला नव्हता त्याच्यावर की तो हळू गाडी चालवेल. तिची पकड खांद्यावर घट्ट झाली तसे त्याने गाडीच्या आरशातून तिच्याकडे पाहिले. तिला असे घाबरलेले पाहून तो गालात हसला. ती खूप गोड दिसत होती. तिच्या गालावर पुन्हा एकदा ओठ टेकवायची त्याला प्रबळ इच्छा झाली, पण त्याने स्वतःला रोखले. अगं वेडे, इतकी काय घाबरतेस? मी हळू चालवत आहे गाडी, एकदा डोळे उघडून पहा तर, तो हसून म्हणाला. जीवाला सुद्धा जाणवले की गाडी हळू पुढे जात आहे, पण तिच्यात अजूनही हिंमत नव्हती. तिने एक डोळा उघडून समोर पाहिले. रुधिरला तिच्यावर खूप प्रेम आले. शोना, तू अशीच वागत राहिलीस ना तर किस करणार आहे मी तुला, तो खट्याळ स्वरात म्हणाला. तसे तिने झटक्यात डोळे उघडून मोठे केले. चालू झालं मिस्टर फ्लट, डोळे गरगर फिरवत जीवा म्हणाली. खरं तर त्याचं बोलणं ऐकून तिच्या गालावर गुलाब उमलले होते. पोटातल्या फुलपाखरांनी आणखी धुडगूस घालायला सुरुवात केली होती, पण तिला ते चेहऱ्यावर दिसू द्यायचे नव्हते. एकतर एवढ्या वेळात तिने दोनदा वेडेपणा करून झाला होता. आता तिला रुधिरला आणखी हिंट द्यायचे नव्हते, त्यामुळे त्याला वाटू लागेल की तिला तो आवडू लागला आहे.
महत्प्रयासाने तिने तिच्या भावना आवरल्या आणि आजूबाजूला पाहू लागली. 11 वाजून गेले होते आणि रस्त्यावर खूप सामसूम होती. क्वचितच गाड्या रस्त्यावर दिसत होत्या. जीवाला ते पाहून गंमत वाटली. नेहमी ती गाडी चालवताना आजूबाजूचा परिसर जास्त न्याहाळू शकत नव्हती. आज रुधिर गाडी चालवत होता, त्यामुळे ती मस्तपैकी इकडे तिकडे पाहत बसलेली. आज पहिल्यांदाच ती लॉंग ड्राईव्हचा, तेही रात्रीच्या वेळी, अनुभव घेत होती. वाव, काय मस्त वाटत आहे म्हणून सांगू. म्हणून तिने डोळे मिटून हात बाजूला पसरले. ती बेधुंदपणे अंगावर वारा झेलू लागली. रुधिर आरशातून तिला प्रेमाने पाहत होता. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिची निरागसता त्याच्या मनाला भावून गेली. ऐक ना रुधिर, इथून नको घेऊ, डावीकडून जाऊया. जीवा त्याच्या खांद्यावर हात रोवत म्हणाली. अगं, लांब पडेल आपल्याला. विळखा घालून कशाला जायचं? जाऊया ना या शॉर्टकटने. रुधिर न समजून म्हणाला. वेडाच आहेस तू, काहीच कळत नाही तुला. कपाळावर आठ्या पाडत जीवा म्हणाली. अगं, असं काय करतेस? तू जर सांगितलं नाहीस तर मला कसं कळेल? रुधिरने विचारले. इतका मस्त माहोल आहे, गार वारा सुटला आहे, मनाला एक प्रकारची शांती मिळत आहे आणि तू मिस्टर फ्लट असून मला तुला हे सांगावं लागत आहे. काहीच कामाचा नाहीस तू. सांगितलं तेवढं कर ना आणि घे गाडी डावीकडून. रसिकच राहा तू. म्हणून जीवाने तोंड वाकडे केले. तिने सांगितल्याप्रमाणे त्याने डावीकडून गाडी घेतली. तो तिच्या बोलण्याचा विचार करत होता. ती सुद्धा अचानक गंभीर झाली. कोणत्या तरी विचाराने ती अस्वस्थ झाली होती. ही चांदणी रात्र, हे इतकं मस्त वातावरण, त्यात सोबतीला तो ज्याच्या मागे बसून मी ही राईड एन्जॉय करत आहे. जर माझं त्याच्यावर प्रेम असतं तर जगाची पर्वा न करता मी त्याला मागून गच्च मिठी मारली असती. त्याच्या पाठीवर डोकं ठेवून मी डोळे मिटून त्याचा सहवास अनुभवला असता. किती रोमॅन्टिक झाली असती ना ही लॉंग ड्राईव्ह. जीवा राणी, जाग्या व्हा स्वप्नातून. हे खरं आयुष्य आहे, कोणती कादंबरी नाही. आता तू ज्याच्या मागे बसली आहेस ना, तू त्याच्यावर प्रेम करत नाहीस. मित्र आहे तो तुझा, याचं भान ठेव आणि वाग. ती मनात म्हणाली. पहिल्यांदाच जीवाला इतकं वाईट वाटलं होतं. रुधिर, तू आधी का नाही भेटलास मला? तूच माझं पहिलं प्रेम असतास तर किती बरं झालं असतं. तिच्या मनात विचार चमकून गेला आणि तिच्या डोळ्यात पाणी तरळले. नकळतपणे तिने त्याच्या पाठीवर डोकं टेकवले आणि तो स्तब्ध झाला. तिने त्याच्या पोटाभोवती हात गुंफले. हे खूपच अनपेक्षित होतं त्याच्यासाठी. त्याने ही जीवासारखीच त्यांची गोड कल्पना केली होती, पण इतक्या लवकर ती खरी ठरेल असे त्याला मुळीच वाटले नव्हते. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले आणि त्याच्या शर्टवर पडले. त्याला पाठीवर थोडा ओलसरपणा जाणवला तसा तो चकित झाला. त्याने आरशातून मागे पाहिले, पण तिचा चेहरा काही त्याला दिसला नाही. तिच्या डोळ्यातून एक सलग अश्रू वाहत होते तसा तो अस्वस्थ झाला. तिचा त्रास पाहून त्याच्या हृदयात कालवाकालव झाली. त्याने स्वतःच्या पोटावरच्या तिच्या हातांवर हात ठेवला आणि पकड घट्ट केली. शोना, त्याने अलवारपणे तिला साथ घातली तसे तिने त्याच्या पाठीवर गाल घासला. त्याच्या अंगातून वीज सळसळत गेली. रोमांच उभे राहिले होते त्याच्या अंगावर. मनात तर नुसत्या आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. कसे बसे आपल्या उड्या मारणाऱ्या हृदयाला त्याने दटावले आणि गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित केले. थोडंसं रडून जीवाला आता बरं वाटत होतं. मन हलकं झाल्यासारखं तिला वाटत होतं, पण ही मिठी सोडायची काही तिची इच्छा नव्हती. ती तशीच त्याच्या पाठीवर डोकं टेकवून बसून राहिली.
त्यांची गाडी तिच्या सोसायटीच्या एंट्रन्सजवळ पोहोचली. वॉचमनने गाडी अडवली होती रुधिरला पाहून. त्याच्या मागे बसलेल्या जीवाला त्यांनी नीट पाहिलेच नव्हते. शोना, रुधिरने तिच्या हातावर टॅप करत तिला हाक मारली तशी ती भानावर आली आणि पटकन रुधिरपासून बाजूला झाली. जे त्याला खटकलेले, पण तो काहीच बोलला नाही. तिला पाहताच वॉचमनने त्यांना आत जाऊ दिले. जीवा स्वतःवर खूप चिडली होती. बाकीचे पाहूयात पुढच्या भागात. तोवर ह्या भागावर कमेंट करायला विसरू नका. भाग आवडल्यास तो नक्की लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन भाग येताच त्याचे नोटिफिकेशन मिळेल. रात्रीच्या वेळी अशा लॉंग ड्राईव्हला गेल्यावर तुमच्या ज्या खास आठवणी असतील त्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या भागात. तोवर प्रेम करत राहा, आनंदी राहा. धन्यवाद.